Audio Jungle. नमस्कार. महासंग्रामच्या रंगात आपल्या सर्वांचे स्वागत. आपण संग्रामनगर जिल्हा परिषद गटातून सुषमा महारांवर यांचा आता घर टू घर प्रचार चालू आहे. तर त्याबद्दल जनतेचा काय प्रतिसाद आपण काय सांगाल? जनतेचा प्रतिसाद पूर्ण कैलासवासी अजितदादा पवार यांच्या पक्ष घड्याळ या चिन्हाला पूर्ण साथ मिळणार, पूर्ण भरघोस मतदान होणार संग्रामनगरमधून. आणि आमचे दोन्ही उमेदवार तर जेडपीला सुषमा नारनवर आणि पंचायत समितीला निशा गिरमे असे दोन उमेदवार आम्ही मोहिते पाटील गटातून उभा केलेले आहेत. तर दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान होणार व ते विजयी मतानं ते निवडून येणार. आपण काय सांगाल सर? आज या ठिकाणी 2026 मध्ये जे काही आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही देशभरामध्ये निवडणूक लढवल्या जातात त्यामध्येच एक संग्रामनगर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट आहे. त्या गटामध्ये आमच्या भगिनी सुषमा विष्णू नारनवर आणि पंचायत समिती गणामध्ये गिरमे निशा या त्या ठिकाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर तो अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाने जे काय काम केलेलं आहे त्या कामाची मोबदला पावती आम्हाला येत्या 9 तारखेला मिळणार आहे, 100% मिळणार आहे. आणि लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं या ठिकाणी मी पाठिंबा देतोय. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे उदाहरण आहे की माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांनी जे काय या ठिकाणी विकास केलेला आहे तो विकास कुठलीही जनता म्हणजे विसरू शकत नाही. का विसरू शकत नाही? का तर अकलूज असो, माळशिरस असो किंवा कोणतंही शहर असो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास मोहिते पाटलांनी केलेला आहे. कैलासवासी सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनंतर या ठिकाणी आदरणीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय माढा लोकसभा मतदारसंघाचे दर्शील भाया मोहिते पाटील आणि या ठिकाणचे सर्वस्व मोहिते पाटील परिवार यांनी या ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात केला आहे. ते कधी इथली जनता विसरू शकत नाही. बाहेर गावाहून येणारा माणूस, बीडमधून येथे येणारा माणूस आज बोलतोय आणि ते म्हणतोय टीका करतोय मोहिते पाटलावर. तुला आमदार कोणी केला रे बाबा? मोहिते पाटलांनी तुला आमदार इथे केला आणि तू त्यांच्यावर टीका करतोय म्हणजे कुठली परिस्थिती अशी? त्यामुळं एकच सांगायचं त्यांना की बीडहून आलेल्या माणसाला की बाबा ही अकलूज आहे आणि माळशिरस तालुका आहे, सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यात तुला 3 वेळा पाडला आहे, लोकसभेला एकदा पाडला आहे, आमदारकीला पाडला आहे आणि नगर परिषदला पाडलेला आहे कुणी? या अकलूजकराने. त्यामुळं तुला सांगायचं बाबा एकच आहे की बाबा तू जी करतोय वेगवेगळ्या ठिकाणी कर, फक्त मोहिते पाटलाबरोबर फक्त निवडून नको. आणि अकलूजची जनता स्वाभिमान आहे, हे कुणाचा बळी पडणारी जनता नाही. हे सगळे चांगले लोक आहेत, हे सगळे स्वाभिमानी जनता आहे. त्यामुळं कधी कुणाच्या बळी पडणारी जनता नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सापडा सूप हे कोणी सांगितलंय? आदरणीय खासदार दर्शक भाया मोहिते पाटलांनी सांगितलंय. सापडा सूप केल्याशिवाय आपण राहणार नाही. खरं आहे का? राहणार नाही. सापडा सूप आम्ही करणार म्हणजे करणार. का तर आम्हाला ब्रीदवाक्य आहे, जीवा जीव मन असेपर्यंत जनतेची सेवा करू. कोण दिलंय? सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी. आणि आता तर काही विषय नाही, धवल दादा आमच्या बरोबर आहेत. राज्याचे नेते आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय धवल दादा ह्यांचा धाक काय आहे हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट एक झालेले आहे, शरद पवार गट आणि अजित पवार गट. हां, तर जनतेला यातनं काय फरक पडला का? आता विषय कसा आहे माहिती आहे पत्रकार साहेब? तुम्हाला सांग, आता राज्याचे 2 गट एक झाले. आदरणीय मी अजित दादा साहेबांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली देतो. तुम्ही विचारले शब्द. पण सगळ्या महत्त्वाचा विषय आता बोलायचा, जरी गट एकत्र झाले तरी गट हे पहिल्यापासून नात्यानं जुडलेले आहेत. रक्तामासाही नाता आहे ती. हे काय दुसरी गट नाहीत, हे रक्तानात आहेत. त्यामुळं रक्तनाथ असल्यामुळं हे गट
शेवटपर्यंत टिकणार आहे. आता भाजपने म्हणून कामं केली म्हणजे आम्ही काय सांगा तुम्ही? काय नाही भाजपवाल्यानं काय इथं एक सुद्धा काम केलं नाही, काय सुद्धा काम केलं नाही. भाजपवाला कधी आलाय 2014 आला, कधी आला 2014 नाही 19ला आला, 2014ला आला. इथं वातावरण केलं, 2019ला आमच्या नेत्याने आमदार केला, म्हणजे आम्ही केला. म्हणजे बापूसाहेब रेवडे असू द्या किंवा नेते असू द्या किंवा आमचे देसाई असू द्या, सरपंच असू द्या, फलटणकर साहेब असू द्या, या सगळ्या मिळून कोणाला आमदार केलं? चला कुणी केला? आम्ही केलाय. कुणा सांगण्यावरून केला? मोहिते पाटलाच्या सांगण्यावरून आम्ही केला आमदार. ओके.